नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत करतो. मित्र हो, हा प्रेडिक्शन सिरीजचा डायरेक्ट इनडायरेक्ट मधला सेकंड टॉपिक आहे. तर काल आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा पहिला पार्ट बघितला आहे. त्याच्यामध्ये सर्व पहिले बेसिक सांगितलं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच काय असतं, व्हरायटी ऑफ सेंटेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे जे काही सेंटेन्स वेगळे असतात, स्टेटमेंट असतात किंवा इंटरॅगेटिव्ह क्वेश्चन्स कसं करायचं, एक्सक्लेमेटरीचं कसं करायचं, म्हणजे थोडक्यात आपण चार्ट्स वाईज थोडंसं घेतलं. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण काही त्यातले पार्ट्स बघितले, म्हणजे डिक्लेरेटिव्ह किंवा स्टेटमेंट आलं त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचं काय बघितलं, आणि त्याचा अजून दुसरा एक पार्ट बघितला आहे. राईट, तर तो तुम्ही बघितला असेल. राईट, मला आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्याबद्दल काही शंका असेल तर यू कॅन आस्क मी खूप डिटेलमध्ये शिकवायचा प्रयत्न केला आहे. राईट, तर आता पुढचा पार्ट बघूया. आणि अत्यंत इझी टॉपिक आहे मित्रो, जर चांगल्या पद्धतीने शिकवलं तर सहज मार्क देऊन जाणारा टॉपिक आहे आणि सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. चला, आजचा टॉपिकनुसार आजची काय तर इथे पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स. हॅव यू डन द होमवर्क, द टीचर सेड स्टुडंट्स. आता मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मित्रो, स्टेटमेंट असेल तर ज्याला फुलस्टॉप असतो ते स्टेटमेंटचं वाक्य असतं, किंवा जे इंटरॅगेटिव्ह कसं ओळखायचं, हेल्पिंग वर्बने झालं असेल किंवा डब्ल्यूएचने सुरू झालं असेल किंवा क्वेश्चन मार्क असेल तर ते क्वेश्चनचं असतं. जर एक्सक्लेमेटरीचं सेंटेन्स असेल तर असा मार्क असतो. राईट, आणि जर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स ते मेने सुरू होतात, त्याच्यामध्ये ब्लेस, क्रश, नंतर ब्लेस, क्रश, प्रेयर अशा गोष्टी असतात, त्या ऑप्टेटिव्ह म्हणून ओळखले जातात. राईट, तर असे सिम्बल्स आहेत, म्हणजे असे काही गोष्टी आहेत की त्याच्यावर आपल्याला सहज लक्ष देतं. तर पहिल्यांदा मी हेही म्हटलं की पहिल्यांदा सेंटेन्सचा टाईप ओळखायचा, आणि टाईप ओळखला की तुमच्याला म्हणजे अर्ध्या गोष्टी ठिकाणी म्हणजे अर्ध्या उत्तरापर्यंत पोहोचलं असं त्याचा अर्थ होतो. आता याचा टाईप काय आहे, हा कुठल्या प्रकारात येतो, तर हा इंटरॅगेटिव्हमध्ये येतो. कशामुळे इंटरॅगेटिव्हमध्ये येतो, मी लगेच म्हटलं की क्वेश्चन मार्क आहे ते. हॅव यू डन द होमवर्क, इथे द होमवर्क. राईट, इथे क्वेश्चन मार्क आहे. राईट, क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यावरून मला लक्षात आलं मित्रो की हा टाईप तुमचा क्वेश्चन, तर हा इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. आणि इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, मी कालच्या लेक्चरला सांगितलं. एक डब्ल्यूएच क्वेश्चन्स आणि एस टाईप, किंवा त्याला वर्बल क्वेश्चन असंही म्हणतात. एस टाईप क्वेश्चन हेल्पिंग गुण सुरू होतात. आता याचं आपल्याला करायचं आहे इनडायरेक्ट स्पीच, आणि याच्यामध्ये इंटरॅगेटिव्हमध्ये रिपोर्टिंग वर्ब बदलेल, तुमचे प्रोनाउन्स बदलतील लिसनरी आणि स्पीकरनुसार, आणि टाईम वर्ड किंवा प्लेसवर जे आले असतील डायरेक्ट स्पीचमध्ये ते बदलतात. राईट, आता इथे रिपोर्टिव्ह वर्ब म्हणून जनरली इंटरॅक्टिव्ह सेंटेन्समध्ये आस्क्ड, एन्क्वायर, वॉन्टेड टू नो अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. डिमांडेड अशा प्रकारचे शब्द वापरले जातात. कधी रिपोर्टेड वर्ब म्हणजे रिपोर्टेड सेट टू काढून याचा वापर करायचा असतो. तर आता इथे बघा, तर टीचर सेट टू, तर टीचर, आता मित्रो टीचर सेट टू, आता टीचर काय करेल, टीचर हा विचारेल किंवा इन्क्वायरी करेल. आस्क, इन्क्वायरी शब्द आहेत का ते बघायचे, ते असतील तर ते उत्तर असतं. हे पहिली कीवर्ड आहे. तर इथे इन्क्वायरी नाही आहे, इन्क्वायर्ड नाही आहे, इथे आस्ट आहेत, म्हणजे आस्ट इथे पण आहे, इथे पण आहे, इथेही आहे, म्हणजे हा टोल निघून जातो, म्हणजे 1, 2, 3 मध्ये उत्तर आहे. आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे की इंटरॅगेटिव्हमध्ये जसं आपण स्टेटमेंटमध्ये कॉमा करून दॅट वापरला, तसा इंटरॅगेटिव्हमध्ये तुम्ही जर ते सेंटेन्स एक्स्ट्रा टाईपचं असेल तर तिथे कॉमा काढून इफ किंवा वेदरचा वापर करायचा असतो. इफ किंवा वेदरचा वापर करायचा असतो. शॉर्टमध्ये दिलं आहे, इफ किंवा वेदरचा वापर करायचा असतो. यापैकी एकच शब्द वापरला जातो. वेदर कधी, जेव्हा चॉईस आणि प्रिफरन्स असेल तेव्हा, आणि इफ कधी, जेव्हा चॉईस आणि प्रिफरन्स नसेल तेव्हा इफ वापरायचा. राईट, आता बघायचा इफ कुठे कुठे आहे, तर इफ सर्वीकडे आहे, तर ठीक आहे, तो की सर्वीकडे लागू होतोय. आता दुसरी गोष्ट पुढची गोष्ट अप्लाय करायची की या डायरेक्ट स्पीचमधलं जे सेंटेन्स आहे त्याचा टेन्स कोणता आहे, त्या टेन्समध्ये डायरेक्ट शिफ्ट व्हायचं. आता द टीचर सेड टू स्टुडंट्स, म्हटले की तुम्ही होमवर्क पूर्ण केलेला आहे का, तर याचा हा जो टेन्स आहे सेड टू, हा काय सिम्पल पास्टमध्ये आहे. आता सिम्पल पास्टमध्ये जर असेल तर त्याचा होईल फास्ट. सिम्पल पास्टचं काय होतं, सॉरी हा नाही, थोडी गडबड झाली. हे रिपोर्टेड स्पीच हे आहे, सॉरी आपलं
हां रिपोर्टेड स्पीच. तर याचा टेन्स कोणता आहे, मी जरा शिफ्ट झालो, हे याचा ओळखायचं. याचा टेन्स कोणता आहे, हा आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट आहे. जर प्रेझेंट परफेक्ट असेल मित्रो, तर त्याचा आपण कालच्या चार्टमध्ये लक्षात घ्या, तुमच्या समोर नसेल तर चार्ट बघून घ्या एकदा. तर त्याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल पास, प्रेझेंट कंटिन्यूअस असेल तर पास कंटिन्यूअस टेन्स, आणि प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास परफेक्ट. आता उलटं म्हणजे काय, उलटं केलं जातं म्हणजे प्रेझेंटचं पासमध्येच जातो. तर मग इथे दुसरी की लावायची की पास परफेक्ट टेन्सचं वाक्य कोणतं आहे. तर याच्यामध्ये इथे पण आहे आणि इथे पण आहे आणि इथे पण आहे. राईट, तिघं ठिकाणी आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला कन्फ्यूज होतं की 1 2 3 मध्ये उत्तर आहे. मग अजून दुसरी कन्सेप्ट आता याचा पास परफेक्टमध्ये जाईल आणि ही रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी करायची आहे तुम्हाला. ते एक बघा. त्यानंतर हा जो यू आहे, हा यू इथला जो लिसनर आहे म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, हा जो स्टुडंट्स आहे यानुसार बदलेल. आता स्टुडंट्स हे अनेक स्टुडंट्स आहे म्हणून यूचं होईल तुमचं दे. जिथे दे आहे आणि पास परफेक्ट आहे ते उत्तर आहे. तर तुमचं इथे दोघां ठिकाणी आहे. हां, पण आपण ऑलरेडी काउंट टाकलेलं याला 12 आहे म्हणून त्याचा विचारच नाही करायचा. 1 2 आणि 4 मध्ये उत्तर आहे. म्हणजे आता बघा, पहिलं बघा, द टीचर आस्क्ड स्टुडंट्स इफ दे हॅड डन होमवर्क. आता इथे बरोबर दिसतंय, हे बरोबर दिसतंय. राईट. आता इथे हे चुकलं काय, तर टीचर आस्क्ड स्टुडंट्स इफ यू इफ बरोबर घेतला होता, पण हा जो यू हा चुकीचा होता. इथे दे पाहिजे होता म्हणून दे नाहीये म्हणून चुकलेला आहे. आता हे तर गेलं, हे का गेलं हे बघा. इथपर्यंत ठीक होतं, हेही ठीक होतं, पण इथे पास परफेक्ट पाहिजे होता, हॅड पाहिजे होता, तिथे नाही आहे म्हणून चौथं जात आहे. आता हे कसं आलं, रिपीट करतो शॉर्टमध्ये. काय शोधायचं, सेट टू ऐवजी आस्क इन्क्वायर शब्द आहे का. आस्क बऱ्याच ठिकाणी होता, आपण ती की लावून बघितली. त्यानंतर इथे जायचं. आता याचा टेन्स ओळखायचा रिपोर्टेड स्पीचमधला. याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट. तर प्रेझेंट पास परफेक्ट जिथे असेल तिथे थांबायचं, ठिकाणी पास परफेक्ट होतं. दुसरी की लावायची. आता इथले जे प्रोनाउन्स आहेत त्यांचे बदल इथल्या लिस्नरनुसार बदल झाली पाहिजे. इथला लिस्नर यू होता, यूचं दे व्हायला पाहिजे, मग दे दोनच ठिकाणी होता, इथे आणि इथे. म्हणजे हा पण गेला होता, म्हणजे आपण 50-50 मध्ये येऊन गेलो होतो. राईट. दे इथे बरोबर होता, राईट, दोघांमध्ये. पण इथे काय केलं होतं, हां, इथे काय होतं, इथे 12 होता म्हणून हात आपण आधीच काढून टाकला होता. म्हणजे उत्तर तुमचं पहिलं आहे. हे कसं आलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. अत्यंत इझी आहे, सहज मार्क देऊन जाणार टॉपिक आहे. राईट. चला पुढे जाऊया. चूज द करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स. आता ही सेड टू मी व्हेन यू रिटर्न. आता बोललो की इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात. एक येस नो टाईप, येस नो, आणि एक दुसरा WH. राईट, असे असतात WH वाला. तर आपण आता जस्ट येस नो टाईपचा बघितला. एम इज आर वॉज हॅव हॅज कॅन मे याने सुरू झाला असेल, म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजे थोडक्यात सपोर्टिव्ह वर्बने सुरू झाला असेल तर ते वाक्य असतं येस नो टाईपचं क्वेश्चन. राईट. आणि जर ते सोडून W शब्द असेल तर WH क्वेश्चन असतो. त्याचं मी कालच सांगितली सूचना की जेव्हा WH क्वेश्चन असेल तेव्हा सेट टू ऐवजी इन्क्वायर, आस्क हे कॉमन आहेत. इंटररोगेटिव्ह सेंटेन्स कोणते असू द्या, आस्क वापरा, इन्क्वायर वापरा, डिमांडेड वापरा, असे शब्द तुम्हाला रिक्वेस्टेड वगैरे असे शब्द तुम्ही घेऊ शकतात. राईट. योग्य तो शब्द सेंटेन्सचे गरजेनुसार घेतात आणि एकच शब्द घेतला जातो मित्र, सर्व शब्द घेत नाही. आता इथे बघा, ही सेट टू निघून जाईल. राईट. त्यानंतर आता व्हेन यू रिटर्न हा WH क्वेश्चन आहे, WH क्वेश्चनचा वाक्य आहे डायरेक्ट स्पीचमधलं. आता हा कॉमा जेव्हा WH क्वेश्चन असतो तेव्हा इफ आणि वेदरचा वापर होत नाही, हे लक्षात ठेवा. जिथे ते इफ आणि वेदर असते काउंट टाका जर असेल तर. वेन नाही आहे, कुठेच वापरलं नाही. ठीक आहे. आता दुसरी सूचना अशी आहे, म्हणजे दुसरी गरज अशी आहे की याच्या सेट टू ऐवजी टोल्ड येणार नाही. जिथे टोल्ड असतो निघून जाईल. हा टोल आहे म्हणजे हे सेंटेन्स बाद होत आहे. आता आस पण येणार नाही, आस येऊ शकतो. आस आणि इन्क्वायर दोघांमध्ये शोधे हे तिघं म्हणजे 2 3 4 मध्ये आन्सर आहे. आता कसं शोधायचं, पुढची गोष्ट सांगतो की याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस असं करायचं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना करायची असते सरळ. स्टेटमेंट त्याला म्हणजे थोडक्यात आपला स्टेटमेंट बनवायचा असतो. असे जे पंक्च्युएशन वगैरे असते सर्व निघून जातात. आता पहिली गोष्ट लागू, सेट टू ऐवजी वापरायचं आस्क किंवा इन्क्वायर. सपोज आस्क आणि इन्क्वायर वापरले, इन्क्वायर आस्क हे तिघं वापरले. ठीक आहे. आता पुढची गोष्ट बघायची तुम्ही. हां,
आता पुढची गोष्ट अशी शोधायची की याच्यामध्ये रूपांतर म्हणजे हा जो यू आहे हा जो आहे तो हा मी नुसार आय झालेला हवा. आता आय जिथे जिथे असेल तिथे थांबायचं. म्हणजे इथे आता निघून गेला, त्याचा काही संबंध नाही आहे. इथे आय आहे म्हणजे तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचले. बघा इथे यू आहे, यूचं यू नाही राहिलं, त्याचं चेंज होणार. राईट. इथे मी आहे वेन. आता इथे आय वापरल्या नाही आहे. राईट. वेन सॉरी इथे आय वापरल्या नाही आहे म्हणजे हे तुमचं निघून गेलं. बरोबर. म्हणजे तुम्हाला उत्तर भेटलंय 2. राईट. कसं भेटलं सांगितलं की फार इझी आहे. म्हणजे तुमचा ही सेड टू मी व्हेन विल यू रिटर्न म्हणजे याच्यामध्ये काय, आता एखाद्याला आपण जेव्हा विचारतो, आता हे कसं आलं तेही सांगतो, एक्सप्लेनेशन देतो की जेव्हा आपण एखाद्याला विचारतो तर की तुम्ही कधी येणार, म्हणजे काय आपण इन्क्वायरी करतोय, चौकशी करतो. मी इन्क्वायरी हा शब्द बरोबर होता, त्यानुसार गेले तर तुम्हाला दोघांमध्ये 50-50 आले असते, म्हणजे आसवाले नको होता. आता पुढची गोष्ट अशी होती की हा कॉमा काढून आपल्याला व्हेन वापरायचा होता. जो डब्ल्यू शब्द दिला असेल तोच घ्यायचा असतो. डब्ल्यूएचचं डायरेक्ट इनडायरेक्ट पिच करताना जो शब्द दिला असेल तोच कॉमा काढून काढायचा असतो. मग हितपर्यंत बरोबर होतं. राईट. म्हणजे हा मी मुळे हा पण निघून गेला होता. सॉरी इथे पण वेळ होता. पण मग पुढचं जे रूपांतर होतं ते आपल्याला करायचं होतं यूचा आय व्हायला पाहिजे. मग हा इथेच होता म्हणून फक्त हे उत्तर होतं. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की जेव्हा फ्युचर असेल तेव्हा विलचं वूड होतं म्हणून वूड इथे बरोबर होता. राईट. तर अशा प्रकारे 2 नंबरचं उत्तर आलं. कसं आलं, सेटऐवजी इन्क्वायर आणि व्हेन हा डब्ल्यूएच वर्ड जो दिला तोच घ्यायचा असतो कनेक्टिव्ह म्हणून, कंजंक्शन म्हणून. राईट. कनेक्टर पण म्हणतो त्याला आपण. राईट. आणि इथे हा यू ह्या मीनुसार आय होणार. लक्षात ठेवा मित्र, जेव्हा इथे यू असतो आणि इथे हा जो असतो लिसनर तो जर मी असेल तर तिथे त्या यूचा आय होणार म्हणून इथे आय झाला आणि हा विलचं वूड झाला. म्हणजे आपण रचना कशी केली, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. म्हणजे वेन आय वूड रिटर्न. सब्जेक्ट बघा, हा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे मॉडेल ऑब्जेक्ट. हे मित्रो सर्वच गोष्टी इन डिटेल सांगत नाही, काही गोष्टी तुम्ही स्वतःचा कॉमन सेन्स वापरा. मी काय सांगतोय त्याच्याकडे एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या. फार इझी आहे, सहज मार्क देऊन जाणार आहे. राईट. चला पुढे जाऊया. एकच मिनटं. तर पुढचा क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, चेंज इन डायरेक्ट स्पीच. हा कधी आला होता प्रश्न, कंबाईन बी 2022. बरं. हे बघा, म्हणजे MPSCच्या जी राज्यसेवा झालेली होती 2022ला त्याच्यात हा प्रश्न विचारला गेला होता मित्रो. बघा, वेन शॅल आय नो द टेस्ट शी आस्क्ड. इथे काय असेल माहिती का, द रिझल्ट असेल. इथे रिझल्ट शब्द असेल असं मला वाटतं, रिझल्ट ऑफ द टेस्ट. कारण इथे शब्द सुटलेला दिसतोय एडिटरकडून. वेन शॅल आय नो द रिझल्ट ऑफ टेस्ट. रिझल्ट शब्द आहे बघा. राईट. आता पुन्हा इंटरॅगेटिव्हचा प्रश्न आहे, कारण की वेन आला आहे, क्वेश्चन मार्क आला आहे. आता आपण काय करणार, सर्वीकडे वेनने वाक्य जोडणार. राईट. आता जिथे ते वेन आहे ते उत्तर तुमचं आहे. म्हणजे इथे वेन आहे, इथे वेन आहे, इथे ईप आहे, हा नको आहे. हा वेदर पण येणार नाही. ईप आणि वेदर कधी होतो, जेव्हा येस टू टाईप क्वेश्चन्स असतो. म्हणजे येस नो टाईप म्हणजे जो क्वेश्चन हेल्पिंग वर्बने सुरू असेल तेव्हाच. म्हणजे दोघं बाद झाले, आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत 50-50 येऊन गेलो. राईट. आता पुढची गोष्ट अशी आहे, शी आस्क्ड. आता आजचा आस राहू शकतं किंवा इन्क्वायरीचं इन्क्वायरी. आज जसं राहील, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. सेट असता तर बदल झाला, पण आज डायरेक्ट विचारलेला आहे. म्हणजे हा रिपोर्टेड वर्ब बरोबर वापरला आहे म्हणून तो आस्क्ड बरोबर आहे, याच्यात काही चेंज नाही. आता कनेक्टर, इथे वेन जो शब्द दिला असतो इथे डब्ल्यूचा तोच घ्यायचा असतो. म्हणजे वेन दोघी ठिकाणी आहे. पुढची गोष्ट चेंज करायची. आता हा आयचं इकडे काय आहे, स्त्री आहे. आयचं काय होईल, मग इथे शी होईल. काय होईल, शी. राईट. मित्रो, जेव्हा ऑब्जेक्ट दिलं नसतं आणि इकडे शी असेल तिकडे इकडे आयचं शी होणार. इकडे जर ही असतं मित्रो तिकडे काय झालं असतं, मग ही झालं असतं. म्हणजे
ही सी याला रिप्रेझेंट करते, म्हणजे ही शी होणार. जिथे जिथे शी असेल तिथे बघा, शी फक्त तुम्हाला इथे दिसते, इथे शी नाही आहे, म्हणजे हे उत्तर आहे तुमचं, हे चुकलेलं आहे. आता कसं आलं पुढचं सांगतो. आता रचना नेहमी सांगतो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट करायचे असते. आता इथपर्यंत बरोबर होतं, वेन घेतला आपण कनेक्टर म्हणून, कंजंक्शन म्हणून. आता हे आयचं शी झालं आणि त्यानंतर आयचं शी म्हणजे इथे जो इथली रचना सब्जेक्ट ऑब्जेक्ट करायचं, मग सब्जेक्ट कोणता होता हा, म्हणून आयचं शी घेतलं, राईट. त्यानंतर आता इथे काय होतं, शाल होतं, राईट. शालचं शूट झालं असतं कधी, ॲडवाइस असतं, पण इथे वूड का झालं, ही रिझल्ट विचारते म्हणजे भविष्याबद्दल विचारते, म्हणून शालचं वूड झालं, राईट. आणि नो जसंच राहील, द टेस्ट ऑफ द रिझल्ट बाकी जसंच आहे. म्हणजे कळालं इथे काय चुकलं होतं बघा, शी आस्क्ड वेन, इथे शी नव्हता म्हणून हे चुकलेलं आहे. इथे म्हणजे चुकलेला शी त्यांनी घेतलेला आहे पण चुकीच्या पद्धतीने घेतला, तो इथे पाहिजे होता, मग ते बरोबर राहिलं असतं. आता हे काय गेलं, इथे काय केलं, इफ घेतलाय म्हणून हा इफमुळे हे चुकलेलं आहे, हे चुकीचं आहे. इथे पाहिजे होतं वेन शी वूड, तेव्हा बरोबर राहिलं असतं. इथे पण पाहिजे होतं वेन, इथे वेन पाहिजे होता, राईट. पण इथे हा असा नको पाहिजे होता, वूड नो पाहिजे होता. ही जी कन्स्ट्रक्शन हे चुकीचं आहे, म्हणजेच उत्तर कसं आलं लक्षात आलं असं तुमचं, राईट. चला, तर असा सहज MPC 2022ला आलेला प्रश्न आणि सहज मार्क देऊन जाणारा होता. चेंज इन डायरेक्ट स्पीच कंबाईन ग्रुप बी ला 2022ला आलेला प्रश्न आहे मित्र बघा. डॉक्टर आस्क्ड द पेशंट, डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग. डॉक्टरने विचारलं, आस्क्ड द पेशंट, डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग, राईट. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्समध्ये आता लक्षात घ्या, आता उत्तर शोधायचं आपल्याला. आता डॉक्टर आज जसं राहील, आजमध्ये काही बदल होणार नाही. सेट टू असतं तर मग तेव्हा आजचं इन्क्वायर वगैरे विचारलं असतं, राईट. पण इथे डायरेक्ट आज वापरल्यामध्ये जसंच राहणार, इथपर्यंत जसंच घ्यायचं. आता हा कंजंक्शन कॉमा काढून कंजंक्शन वापरायचं, इफ बरोबर वापरला आहे. इफ किंवा वेदर वापरायचा असतो, राईट. इफ आहे ठीक आहे, इफ किंवा वेदर हा वापरू शकतात. चॉईस असेल तर तुम्ही वेदर वापरायचं. इथे चॉईस आहे का, इथे चॉईसच आहे म्हणून वेदर वापरला पाहिजे, पण ठीक आहे इफ आपण लक्षात घेऊ, कन्सिडर करू की इफ बरोबर आहे. पुढचं बघा, पुढचं बरोबर आहे वाक्य. आता डिड यू ईट एनिथिंग दिस मॉर्निंग. आता हे कोणत्या सेंटेन्स कोणत्या काळात वाक्य आहे, हे आहे सिंपल पासचं काय होईल, पास्ट परफेक्ट. मग पास्ट परफेक्ट जिथे असेल ते उत्तर. इथे काय आहे, एट, हे सिंपल पास्ट म्हणून चुकलेलं आहे आणि इफ चुकीचं वापरलं आहे. डॉक्टर आस्क्ड द पेशंट दॅट. आता दॅट नाही येणार, हा दॅट कधी येतो स्टेटमेंटमध्ये असेल तेव्हा, किंवा एक्सप्लेमेंटरी वाक्य असेल तर दॅट वापरतात, पण इथे येणार नाही. म्हणजे दॅट आणि वेदर दोन्ही दोन कंजंक्शन एकाच वेळेला वापरत नाही, म्हणजे दोन कंजंक्शन वापरले आहे म्हणून हे चुकलेलं आहे. ही हॅड इट एनिथिंग दॅट मॉर्निंग, इथपर्यंत हे दॅट मॉर्निंग बरोबर होतं. म्हणजे चुकलं कशामुळे, दोन कंजंक्शन एकाच वेळी वापरलेलं आहे आणि हा दॅट नको होता, वेदर पाहिजे मग बरोबर आहे असतं. डॉक्टर आस्क्ड द पेशंट वेदर ही हॅड इट बीन. आता इथे काय, ही हॅड बीन इटन एनिथिंग, हे जे कन्स्ट्रक्शन्स आहे हे चुकीचं आहे म्हणून हे त्याच्यावर चुकलेलं आहे, त्याच्यावर चुकलं आहे. आणि पुढचं बघा, डॉक्टर आस्क्ड द पेशंट वेदर ही हॅड इटन. ही हॅड, इथे डबल ही झालेला आहे, हा ही नाही आहे. ही हॅड इटन एनिथिंग दॅट मॉर्निंग. आता कसं आलं लक्षात आलं, द डॉक्टर आज जसं राहणार. इथे सेट टू समजा, सेट टू ऐवजी आज डायरेक्ट वापरला आहे म्हणून आज जसंच आहे. इथे कॉमाऐवजी तुमचा येणार वेदर किंवा इफ, वेदर वापरला आहे. आणि याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट करायची असते, राईट. त्यानुसार आपण ते केलेलं आहे. हे सिंपल पास होतं म्हणून पास परफेक्ट पाहिजे होता, इथेच पास परफेक्ट आहे. आणि दिस मॉर्निंग दॅट मॉर्निंग होणार म्हणून इथे दॅट मॉर्निंग आहे. तर अशा पद्धतीने हे उत्तर तुमचं आलेलं आहे, राईट. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल उत्तर. चला पुढे जाऊया. चेंज इन डायरेक्ट स्पीच. ही सेड व्हॉट बिग हाऊस इट इज. आता हे बघा, हे एक्सक्लेमेटरी वाक्य आहे मित्रो, ह्याच्यावरून लक्षात आलं. एक्सक्लेमेटरीमध्ये एक्सलेम हे शब्द वापरायचा असतो आणि कधी कधी एक्सलेम सोबत एक्सलेम विथ सॉरो, जॉय, अँगर, रिग्रेट हे शब्द पण येत असतात. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे तर रिपोर्टिव्ह वर्ब सेड किंवा सेड टू ऐवजी एक्सलेम वापरायचं. आता एक्सलेम सर्वीकडे दोन ठिकाणी आहे, राईट. म्हणजे इथे हा नको, म्हणजे हे वाक्यातून जातो डायरेक्ट. हे एक्सलेम तिसऱ्या पण मध्ये आहे. आता पुढचं बघायचं आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं स्टेटमेंट करायचं असतं नेहमी. आणि प्रत्येक इनडायरेक्ट स्पीच करताना सर्वांचं एक साधं वाक्य होत असतं फुलस्टॉपवालं. मग याची रचना आता आपल्याला बदलावं लागेल. आता
पुढचं आहे, पुढची रचना अशी होईल, जेव्हा अशा प्रकारचं वाक्य असतं मित्रो, फोन कोण करते, तर आता जेव्हा कधी कधी तुम्हाला जर असे वाक्य आले मित्रो, तर त्याची रचना ही सेडऐवजी एक्सलेम वापरायचं, एक्सलेम सर्वीकडे आहे. आता हे उत्तर आहे का बघूया. हे कधी कधी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असंही रचना करतात आणि कधी कधी तसंच ठेवायचं, फक्त त्याचा काळ बदलायचा, तर तरी ते उत्तर असतं. म्हणजे आपल्याला सवय आहे अशी करायची. ज्या लोकांनी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच माहिती असेल त्याला माहिती असेल की सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना जनरली करायची असते. पण कधी कधी ती दिली नसेल, डायरेक्ट असंही दिलं असेल तरी ते उत्तर असतं डायरेक्ट. व्हॉट अ बिग हाऊस इट. आता हा टेन्स कोणता आहे आपल्याला एक माहिती आहे की टेन्स बदलतो वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करता. आता हा सिम्पल प्रेझेंट आहे, म्हणजे इथे इजचं काय होईल, वॉच. मग वॉच जिथे आहे ते बघायचं उत्तर. हे वॉच आहे, इथे वॉच आहे, म्हणजे दोघांमध्ये उत्तर आहे. मग ही एक्सलेम, आता एक्सलेम व्हॉट अ बिग हाऊस इट वॉज. आता हे बरोबर दिसते उत्तर. हे एक्सलेम इट वॉज अ बिग हाऊस, हे चुकलेलं आहे. इथे हे बरोबर असतं, व्हेरी बिग असतं तेव्हा आलं असतं मित्रो. कारण की जेव्हा नाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह होतं तेव्हा त्याला क्वालिफाय करणारं पुन्हा व्हेरी हा शब्द वापरलेला पाहिजे, राईट. म्हणून इथे व्हेरी म्हणून हा, म्हणजे हे पण उत्तर आलं असतं जेव्हा इथे व्हेरी असतं, म्हणजे चुकलेलं आहे, राईट. आणि हे तर सेट वापरण्यामध्ये चुकलं आहे. ही एक्सलेम व्हॉट अ बिग हाऊस इट इज झालं, इथे इट वॉज पाहिजे. कारण की डायरेक्ट स्पीचमधलं जे वाक्य असतं स्पीचमधलं त्याचा काळ बदलतो, तो काळ बदललेला नाही म्हणून चुकलं आहे, म्हणजे उत्तर पहिलं आहे असं आलं. लक्षात आलं असेल. जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असते मित्रो तेव्हा सेड ऐवजी एक्सलेम शब्द वापरायचा असतो, राईट. आणि ही रचना एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघा हाऊ, व्हॉट ने सुद्धा सुरू होतात, राईट. किंवा काही शब्द असतात ओ, अलास, ब्रॅहो या शब्दाने सुद्धा सुरू होतात. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कशी ओळखायचे, सोपी गोष्ट आहे. हे बाकी जाऊ द्या, शब्द नाही लक्षात आले तुम्हाला तरी याच्याने ओळखायचा असतो. हे मार्क आहे एक्सक्लेमेटरी मार्क ते त्याने ओळखायचं असतं की हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. चला पुढे जाऊया. चेंज इन डायरेक्ट स्पीच. दे सेड ब्रॅहो वी हॅव वोन द मॅच. आता बघा ब्रॅहो आला आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, राईट. आता सेड ऐवजी एक्सलेम वगैरे जास्त करून एक्सलेमच शब्द, एक्सलेम जिथे इथे असेल तिथे वापरायचं. इथे दोघंच ठिकाणी आहे, म्हणजे हे दोघं जातात, राईट. आता हे आलं असतं पण चुकले, कसे चुकले ते सांगतो. आता मग दोघं जातात, दोघं उत्तर आहे दे. आता दे एक्सलेम. आता इथे बघा दे एक्सलेम. आता मी म्हटलंय तुम्हाला जेव्हा वाक्याचा सेन्स ओळखायचा, त्याच्यामध्ये आनंद असेल, सरप्राईज असेल, अँगर असेल, सॉरो असेल, तेव्हा म्हणायचं एक्सलेम विथ सॉरो, एक्सलेम विथ जॉय, एक्सलेम विथ सरप्राईज्ड, एक्सलेम विथ अँगर. म्हणून एक्सलेम विथ जॉय जिथे असेल ते उत्तर आहे. एक्सलेम विथ जॉय इथे आहे, म्हणजे इथेच तुमचं आहे. इथे काय आनंद आहे, कारण ब्रॅहो वी ओन द मॅच, म्हणजे मॅच जिंकायचा काय असतो, आनंद असतो, दुःख थोडी होतं. म्हणून इथे जॉय आहे, म्हणून उत्तर ते आहे. डायरेक्ट सापडलं आपल्याला. दुसरं आता सॉरोचं नाही होणार, दुःखी मॅच जिंकल्यात दुःख कोणाला होईल का, नाही होणार. म्हणून कॉमन सेन्स आहे विथ जॉय, म्हणून हे उत्तर आहे. आता ते उत्तर कसं आलं तेही सांगतो. आता दे एक्सलेम विथ जॉय हे इथपर्यंत बरोबर. आणि हा कॉमा काढून दॅट वापरायचा असतो, राईट, स्टेटमेंटमध्ये. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये दॅट कंजंक्शन म्हणून वापरतात, ते झालं. पुढची रचना, ही जी रचना असते ती सब्जेक्ट प्लस तिथं आहे तसंच दिलेलं असतं, राईट. तर माता याचा काळ बदलेल, याचा काळ वी हॅव ओन हॅव हा काय प्रेझेंट परफेक्ट आहे. मग पास्ट परफेक्ट जिथे आहे तिथे दे हॅड, इथे हॅड आहे, राईट. मग एकाच ठिकाणी हॅड आहे म्हणून डायरेक्ट ते हे उत्तर सापडतं, राईट. म्हणजे आणि इकडे जो वी आहे हा वी कोणाला रिप्रेझेंट करतोय, दे. मग इथे दे वीचं काय होईल, दे एक्सलेम विथ जॉय दॅट दे हॅड ओन द मॅच. एवढी सहज कन्सेप्ट आपल्याला अप्लाय केली, म्हणजे ट्रिक अप्लाय केलेलं उत्तर पण आपण लगेच पोहोचतो. आता ते डिक्लेअर पण चाललं असतं, पण इथे पाहिजे वी हॅड असं, मग तेव्हा झालं असतं ते. मग एक्सलेम नको पाहिजे तेव्हा, मग हे शब्द नको पाहिजेत, मग तेव्हा चाललं असतं. पण हे का चुकलं ते सांगितलं. दुसरं हे का चुकलं सांगतो, दे एक्सलेम विथ जॉय विथ सॉरो हा शब्द चुकलेला आहे. दे आणि इथे पण चुकलेलं आहे, हे हा टेन्स चुकलेला आहे. दे सेड हा सेड येतच नाही कधी एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये एक्सलेम येतो, राईट. मग इथे बाकीचे कन्सेप्ट चुकलेलं आहे, म्हणून उत्तर फक्त 2 नंबरचं आहे. अशा प्रकारे मित्रो जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आले तर अशा प्रकारचं वापरायचं आहे. इथे काय होता, ब्रॅहो म्हणजे तो आनंद आहे, म्हणून दे एक्सलेम विथ जॉय ही कन्सेप्ट जरी वापरली तरी तुम्हाला उत्तरपर्यंत पोहोचतं, कारण कुठेच जॉय नव्हता, राईट. म्हणून उत्तर ते आहे. चेंज इन डायरेक्ट स्पीच. ओके. कधी मित्रो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे ओ दॅट, ओ वूड, ओ हो, ब्रॅहो असे शब्द येत असतात, तेव्हा ते इनडायरेक्ट स्पीच करत असताना ते काढून टाकायचे असतात, राईट. आता हे वाक्य बघा आणि आपण त्याचं
रूपांतर इनडायरेक्ट स्पीच बघूया. ही सेड ओ दॅट आय वेअर अ किंग. आता ही सेड ओ दॅट आय वेअर अ किंग, आता हे इनडायरेक्ट स्पीच करताना हे निघून जाईल. ठीक आहे. आता मित्र इथे जर बघितलं, या वाक्याचा अर्थ शोधला तर काय भेटते तुम्हाला. जे जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये इच्छा व्यक्त केली असेल, एखादी इच्छा व्यक्त केली असेल, तर तेव्हा रिपोर्टेड वर्ब म्हणून विश्ड वापरायचा. विश्ड असा वापरायचा. पास्ट टेन्स वापरतो नेहमी रिपोर्टेड वर्ब नेहमी पास्ट टेन्स वापरतो इनडायरेक्ट स्पीच करताना. ही पण एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा. राईट. म्हणजे विश वापरलं, जर सेंटेन्समध्ये विश असेल, तुम्ही लक्षात येईल, तुमचं असं आठवेल की यार सरांनी शिकवलं आहे की इनडायरेक्ट स्पीच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कधी कधी त्या सेंटेन्स जर ते त्याच्यामध्ये इच्छा व्यक्त केली असेल तर विश वापरायचा. आणि विश जसं तुम्ही त्याला उत्तर म्हणणार, पण ते उत्तर राहणार ते पास्ट टेन्समध्येच पाहिजे विश असलं. राईट. आणि सर्व रिपोर्टेड पास्ट टेन्समध्ये तुम्हाला दिसतील इनडायरेक्ट स्पीच करताना. राईट. आता त्यानंतर हे निघून जातात आणि आता म्हणजे सेड ऐवजी विश वापरतात. राईट. आणि हा निघून जाईल आणि त्यानंतर इथे कॉमा ऐवजी दॅट वापरणार. राईट. नंतर आता आय वेअर अ किंग. आता मित्रो ही काय आहे, हायपोथेटिकल सेंटेन्स आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये आपण हे बघितलेलं आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये आय सोबत वाज नाही येत, वेअर येतो. जिथे वेअर असेल ते बरं वाक्य आहे. सर्वीकडे इथे वाज आहे म्हणून चुकलेलं आहे. राईट. एक्सलेम पण चुकलेलं आहे. विश पाहिजे. विश इथे दोघा ठिकाणी आहे म्हणजे हे पण जातं, म्हणजे दोघांमध्ये उत्तर आहे. इफ आता आपण चार्टमध्ये बघितलंय, जर इकडे वाज वेअर आलं असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड बीन वापरायचा असतो. राईट. पण इथे ती कन्सेप्ट अप्लाय होत नाही, कारण की जेव्हा हायपोथेटिकल सेंटेन्स असेल तेव्हा आय सोबत वेअर येतो, वाज येत नाही. म्हणून वेअर जिथे आहे ते उत्तर आहे. म्हणजे इथे वेअर आहे म्हणून इथे वेअर दिसतंय, इथे वेअर दिसतंय. राईट. मग दोघांमध्ये उत्तर आहे. आता दुसरं बघा, दुसरी गोष्ट लावून बघा, दुसरी कन्सेप्ट ही विश्ड बरोबर आहे. नंतर आयचं काय होईल, हा इथे बोलणारा व्यक्ती स्पीकर जो आहे तो ही आहे म्हणून आयचा ही होणार. मग ही कुठे आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. राईट. ते झालं. मग चुकलं कुठे दोघा सेंटेन्समध्ये, इथे इफ. हा इफ कुठे येतो, जेव्हा इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स असेल तेव्हा, एसो टाईपचं तेव्हाच येतो. मग इथे दॅट हा बरोबर आहे म्हणून उत्तर आहे ही विश दॅट ही वेअर अ किंग. लक्षात आलं. मी सर्व गोष्ट सांगितलं मित्र. ही वेअर काय येतोय, हायपोथेटिकल सेंटेन्स आहे म्हणून वेअर येणार. राईट. आणि तुम्ही म्हटलं तुमच्या डोक्यात असं आलं असतं की इथे हॅडबिन पाहिजे होतं, पण हॅडबिन नाही येणार, हायपोथेटिकल सेंटेन्स आहे. राईट. इमॅजिनरी सेंटेन्स आहे म्हणतात त्याला दुसऱ्या भाषेत. अजून आपण हे कंडिशनल सेंटेन्समध्ये मी माझ्या बॅचच्या मुलांना सर्व शिकवलं आहे. ते जर बघत असेल त्यांच्या लक्षात येत असेल मी हे काय सांगतोय, तर उत्तर हे आहे. ही विश हे सेड ऐवजी रिपोर्टेड हो विश वापरला, कॉमा ऐवजी दॅट वापरला, एक्सक्लेमेशन दॅट वापरला. लक्षात ठेवा ही कन्सेप्ट आहे म्हणून ही कन्सेप्ट अप्लाय केली म्हणून हा इफ निघून जातो, ह्याची गरज नाही आहे. राईट. आणि इथे इच्छा व्यक्त केली होती म्हणून विश, म्हणून दोघांमध्ये 50मध्ये येऊन गेलो. त्यानंतर हा आयचं ही व्हायला पाहिजे, ती फक्त इथेच होतं बरोबर म्हणून हे उत्तर आहे. राईट. चला पुढे जाऊया. चेंज इन डायरेक्ट स्पीच. ही सेड वुड दॅट ही वेअर नॉट क्रुअल. ही सेड वुड दॅट ही वेअर नॉट क्रुअल म्हणजे इथे तो म्हणतोय की तो क्रुअल नसता तर, म्हणजे इथे हे सुद्धा इमॅजिनरी हायपोथेटिकल सेंटेन्स आहे आणि इच्छा व्यक्त केली आहे. इच्छा व्यक्त केली आहे म्हणून याच्याऐवजी विश वापरला जाईल. जिथे जिथे विश असेल ते उत्तर आहे, म्हणजे इथे आणि इथे उत्तर आहे. म्हणजे एक्सप्रेस आणि आस्ट हे दोघं निघून जातात. राईट. आता पुढची कन्सेप्ट अप्लाय करायची. वुड दॅट ओ दॅट हे निघून जातं. राईट. निघून जाईल. आणि याची रचना आता बघा. ही सेड ही वेअर नॉट क्रुअल हे बरोबर आहे. राईट. ही वेअर नॉट, हां इथे ही वेअर नॉट सो, इथे सो राहिला आहे तो. ही वेअर नॉट सो क्रुअल. राईट. आता कॉमा नंतर कॉमा काउंट दॅट जिथे वापरलं असतं ते उत्तर असतं. आता दॅट इथे पण आहे, इथे पण आहे. राईट. म्हणजे ही तर बादच झालेलं आहे. म्हणजे हे राईट. म्हणजे आपल्या दोघांमध्येच आपल्याला शोधायचे उत्तर. हे दोघं बाद झालेत. दॅट बरोबर वापरला आहे. नंतर ही. आता हां पुढचं हे काय आहे, हे सुद्धा काय आहे, हायपोथेटिकल आहे. कसं हायपोथेटिकल, तो इच्छा व्यक्त करतो. ही सेड वुड दॅट ही वेअर नॉट सो क्रुअल. म्हणजे तो क्रुअल नसता तर, म्हणजे तो काय क्रुअल होता. मग इच्छा व्यक्त केली आहे तो मग इच्छा व्यक्त केली असेल म्हणून तेव्हा ही सोबत वेअर येणार, वाज नाही येणार. म्हणून इथे वेअर जिथे आहे ते उत्तर आहे. म्हणजे आता लक्षात घेतलं तर इथे वेअर आहे, इथे वॉज आहे म्हणून हा चुकलेला आहे. म्हणून उत्तर ते आहे. ही विश दॅट ही वेअर नॉट सो क्रुअल म्हणून हे उत्तर आहे. लक्षात आलं असेल मित्रो. जेव्हा इथे लिहून ठेवलं मी
ओ दॅट, ओ वुड दॅट वगैरे असे शब्द असतात. जिथे विश व्यक्त केले असेल तेव्हा तिथे रिपोर्टेड हो म्हणून सेड ऐवजी विश वापरायचा. आणि विशमुळे आपण दोघा ठिकाणी येऊन गेलो, हे डायरेक्ट काउंट टाकले आपण साईडला. या दोघांमधलं ते पुढची कन्सेप्ट लावली, कॉमा आणि दॅट सोबत दोन्ही ठिकाणी होते, ही बरोबर घेतलं होता. नंतर ही सोबत वेअर आला पाहिजे, म्हणजे इथे फक्त इथेच वेअर होता, राईट, म्हणून ते उत्तर आहे. राईट, लक्षात आलं. इथे वाज होता म्हणून हे चुकलं. अशा प्रकारे उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. पुढे चेंज इन डायरेक्ट स्पीच. ही सेड मे, आता मे गॉड ब्लेस यू. हे मित्र ऑप्टेटिव्ह सेंटेन्स जनरली मेने सुरू होतात. कशाने? मेने सुरू होतात काही. आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्समध्ये रिपोर्टेड व्हर्ब म्हणून सेड किंवा सेड टू काढून प्रे, प्रेड, ब्लेस, कर्स्ड असे शब्द वापरले जातात. विश्ड असे शब्द वापरले जातात. राईट, जास्त करून प्रेड, ब्लेस्ड, क्रस्ट असे शब्द वापरतात जास्त करून. आता बघा, आता ही सेड मे गॉड ब्लेस यू. आता याची रचना, आता याची आपल्याला आता बघा, आता ही सेड मे गॉड ब्लेस यू. आता हे बघा, याच्यात आता याने प्रार्थना केली आहे देवाला की तुला गॉड ब्लेस यू, म्हणजे तुला देव आशीर्वाद देव, तुला असं वगैरे एक प्रे केली आहे. आता अशा ठिकाणी सुद्धा कॉमा दॅट वापरायचं. सर्वीकडे दॅट आहे. आता इथे विश्ड आहे, इथे सेड येणार नाही, इथे प्रेड आहे, हे बरोबर आहे. तिघांमध्ये उत्तर आहे. आता पुढची गोष्ट वापरायची, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट करायचं. आता सब्जेक्ट गॉड आहे, गॉड आला. आता मेचं काय होईल, इथे पास्टमध्ये जातो, टेन्स बदलतो, प्रेझेंटचा पास्ट, हा मेचा काय होईल, पास्ट माईट होईल. माईटची तिथे उत्तर आहे, म्हणजे माईट इथे दोघांमध्ये आहे. राईट, म्हणजे ई प्रे दॅट गॉड माईट ब्लेस यू. हां, आता इथे पण आहे, इथे म्हणजे एक, हे तर बाद झालेलं आहे. हां, 1 2 3 तिघा ठिकाणी आहे. आता पुढची गोष्ट शोधायची की ही प्रेड पाहिजे. प्रेने कन्सेप्ट केली तर दोघांमध्ये उत्तर येतो. आपण दोघांमध्ये उत्तर शोधायचं. इथे प्रार्थना केली म्हणून प्रेड हे रिपोर्टेड पाहिजे, म्हणून हे बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. पुढची कन्सेप्ट अप्लाय करायची, ब्लेस. आता यू हा कोणाला रिप्रेझेंट करतोय, या हीला. मग ही यूचं काय होईल, हिम. जिथे हिम आहे ते उत्तर आहे, म्हणजे इथे हिम आहे पण इथे यू आहे, म्हणजे उत्तर हे आहे. ही प्रे दॅट गॉड माईट ब्लेस हिम. आता मित्र, मी तुम्हाला सर्वच गोष्टी बारीक सांगायचा प्रयत्न करतोय. काही गोष्टी असतील की त्या आम्ही चार्टच्या मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्हाला उत्तर लक्षात आलं असेल. फार इझी आहे मित्र. अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह सेंटेन्स इच्छादर्शक वाक्य पण येत असतात. आता पुढचं आपण कन्क्लुजनकडे जातोय हळूहळू. आता रिपोर्टिंग वर्ब. मित्रो, जेव्हा तुम्हाला जर डायरेक्टचं इनडायरेक्ट पिक्चर करायचं असेल तर एक बेसिक कन्सेप्ट आहे, ती की आहे, लक्षात ठेवा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. फार सर्व लोक सांगत नाही ही गोष्ट, की काय की जर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कधी होतं, जेव्हा डायरेक्ट स्पीचमधला व्हर्ब म्हणजे रिपोर्टेड व्हर्ब हा जर पासमध्ये असेल तरच त्याचं इनडायरेक्ट स्पीच होतं, म्हणजे तरच त्याचं डायरेक्टमधलं काळ टेन्स बदलतो. अर्थात टेन्स बदलत नाही. पण तिथले वापरले प्रोनाऊन, टाइम एक्सप्रेशन, प्लेस एक्सप्रेशन, वर्ड, डिटर्मिनन्स चेंज होतात. टेन्स बदलत नाही, टेन्स तोच राहतो. लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. जर रिपोर्टेड व्हर्ब पास्टमध्ये असेल तरच बदलतो. जर तो प्रेझेंटमध्ये असेल, फ्युचरमध्ये असेल, लक्षात घ्या, हे लिहून घ्या. जर रिपोर्टेड व्हर्ब प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमधला टेन्स बदलत नाही, पण तिथले प्रोनाऊन, प्लेस दर्शक, टाइम दर्शक, डिटर्मिनंट हे शब्द बदलत असतात. चला हे बघा, हेच दिले मी. रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट, फ्युचर, नो चेंज इन टेन्समध्ये बदलत नाही. आता ही सेज, हे बघा, रिपोर्ट काय प्रेझेंटमध्ये आहे, सिंपल पेंटेन्समध्ये आहे, मग हे याचा टेन्स बदलणार नाही. मग याचं काय होईल, सेजचं टेल्स होईल मात्र, शी टेल्स. आता आयचं काय होईल, शी होईल. राईट, विजिट अमेरिका इन द नेक्स्ट मंथ, नेक्स्टचं काय होईल, फॉलोइंग मंथ असं पाहिजे. म्हणून त्यानुसार उत्तर पहिलं आहे. शी टेल्स दॅट शी विल विजिट अमेरिका इन द फॉलोइंग मंथ. आता याचे टेन्स नाही बघा, विल जसं राहणार. विल जिथे ते उत्तर आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. मग ती वुड आहे, चुकलेलं आहे. आता टेल्स बरोबर आहे. राईट, कंजक्शन दॅट पण घेतलेलं आहे. आता फॉलोइंग मंथ कुठे आहे ते शोधायचं. या तिघा सेंटेन्समध्ये फॉलोइंग मंथ कुठे आहे. आता इन द फॉलोइंग मंथ इथे पण आहे, इथे पण आहे. राईट, इथे पण आहे. शी टेल्स दॅट शी विल. हां, इथे काय चुकलेलं आहे, इथे हा आय आला आहे, तो शी पाहिजे होता.
शी सेड. आता इथे काय झालं, इथे पाहिजे होतं टेल्स, हा सेड येणार नाही. असं सेड कसं काय येणार, पास्ट नाही येतं, सेड कुठून येणार, प्रेझेंटमध्ये आहे, म्हणून उत्तर ते तुमचं पहिलं आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा मित्र. जी गोष्ट सांगितली ती काही गोष्टी तुम्हाला लिहून घेणे अत्यंत गरजेचे आहेत. ही गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली की जर रिपोर्टेड वर्ब प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमध्ये काळ बदलत नाही, पण तिथे प्रोनाऊन्स आणि टाईम दर्शक, प्लेस दर्शक, डिटर्मिनंट हे बदलत असतात. ही गोष्ट लिहून घ्या. आता जर मित्रो रिपोर्टेड वर्ब कधी कधी दुसरी कन्सेप्ट सांगतो त्याच्या विरोधातले अजून. रिपोर्टेड वर्ब पास्टमध्ये आहे बरोबर, पण रिपोर्टेड पिचमधलं वाक्य हे युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट किंवा जनरल ट्रूथ किंवा हिस्टॉरिकल फॅक्ट असेल किंवा प्रोब असेल किंवा कोट्स असेल एखादा, तर त्या वाक्याचा टेन्स बदलत नाही. ते वाक्य जसंच लिहायचं असतो. राईट, ते वाक्य जसंच लिहायचं असतं, मग त्या काहीच बदलत नाही. आता बघा, द टीचर सेड वी कॅन नॉट लिव्ह विदाउट नेचर. आता हे काय झालं, वी कॅन नॉट लिव्ह विदाउट नेचर म्हणजे हे काय, जनरल सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे की आपण निसर्गाशिवाय जगू शकतो. निसर्ग जर नसेल तर आपण मरून जाऊ, म्हणजे याचा बदल बदलणार नाही, याचा काहीच बदल होणार नाही. राईट, म्हणजे हे बघा सायंटिफिक आहे. टीचर सेड टू स्टुडंट्स वी आर सोशल ॲनिमल्स. आता बघा, टीचर सेड टू स्टुडंट्स, आता बघा इथे बघा, वी आर सोशल ॲनिमल्स. राईट, इथे हे सुद्धा काय, आपण काय सोशल ॲनिमल्स आहेत, म्हणजे हे पण युनिव्हर्सल सत्य आहे. हां, सेड टू जो सेड 12 वापरू शकता तुम्ही. शी सेड द अर्थ मूव्ज अराउंड, सेड दॅट द अर्थ मूव्ज अराउंड. आता हे काय युनिव्हर्सल सत्य आहे की अर्थ हे सूर्याभोवती फिरतं, हे युनिव्हर्सल सत्य आहे. सी सेड दॅट वॉटर बॉइल्स ॲट 100 सेंटीमीटर. सायंटिफिक फॅक्ट आहे, 100 सेल्सिअसवरती वॉटर बॉईल होतं, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. म्हणजे थोडक्यात काय, याचा टेन्स बदलत नाही आहे, जसंच राहणार. अशा वाक्य आलं, ही सेड ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी, याच्यात काय, ही सेड दॅट ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी असं वाक्य त्यात रूपांतर होईल. म्हणजे टेन्स बदलत नाही, त्या वाक्यामधलं काहीच बदलत नाही, जसंच राहतं. का बदलत नाही आहे, हे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यात. म्हणून डॉक्टर आंबेडकर ॲडवाइस, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. डॉक्टर बाबासाहेबांचं एक फार मोठं स्टेटमेंट आहे, कोट आहे हा, की बाबासाहेब म्हणतात, मराठीचं वाक्य असं आहे मित्रो, की जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही मर्यादित गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करा. म्हणून डॉक्टर आंबेडकर ॲडवाइज दॅट इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. असं हे काय आहे, कोट आहे. ही सेड टू मी ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. पुन्हा बघा, हे आताच बोललो होतो. ही सेड टोल मी दॅट ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी असं येईल. असं ते म्हणजे याच्यामध्ये काही बदलत नाही आहे. का बदलत नाही आहे की हे या सेंटेन्समध्ये हे वाक्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक फॅक्ट असेल, हिस्टॉरिकल असेल, कोट असेल, प्रोब असेल. तर अशा प्रकारे मित्रो हा इनडायरेक्ट पिचचा पार्ट आपण इथे संपवलेला आहे. खूप डिटेल्समध्ये बारीक पद्धतीने आपण घेतण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व गोष्टी सांगायचा प्रयत्न केलेला आहेत, आणि जेणेकरून तुमचा येणाऱ्या ज्या परीक्षा तुम्ही सामोरे जात असेल त्याच्यामध्ये तुमच्या हक्काचे मार्क येतील, हा एक माझा प्रयत्न आहे. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. या रिलेटेडले अजून काही गोष्टी असतील, PIQ असतील, वोकॅब असतील किंवा अन्य काही सजेशन्स असतील ज्या महत्त्वाच्या तुमच्या एक्झामसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी, ते तुम्हाला अवेलेबल होतील. म्हणून सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.